आयुर्वेदात हजारो वर्षांपूर्वी सर्वसामान्य व्यक्ती आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदाची सामाजिक आरोग्याची संकल्पना निश्चितच आजही उपयोगी आहे। ही संकल्पना हजारो वर्षांपासून लोकांना बरे करणारी आणि त्यांचे पालन पोषण करणारी प्राचीन भारतीय औषध पद्धत आहे। परंतु आजही सर्वसामान्य जीवनात आयुर्वेदा पूर्णपणे स्वीकारले गेले नाही आहे। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदाबद्दल खूप आगळे वेगळे विचार पडले आहेत। त्यांच्या मते आयुर्वेद हे दुसऱ्या चिकित्साप्रमाणे फार हळू निकाल देतात। त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना पडलेले प्रश्न म्हणजेच आयुर्वेदाच्या औषधांमुळे किडनीवर डिपॉझिशन येते का व आयुर्वेदिक औषधांमध्ये स्टेरॉइड वापरले जाते का, या प्रश्नांची उत्तरे आपल्याला आयुर्वेदाच्या एक्सपर्ट वैद्य अक्षता पंडित यांनी फार सोप्या व स्पष्ट शब्दात दिले आहे। आयुर्वेद एक्सेप्ट न करणारा किंवा थोडेसे मनात शंका ठेवून काम करणारा अजून एक वर्ग आहे आणि तो म्हणजे फार वेगळं विचारसरणी असतील असे आपण म्हणू कॉर्पोरेट लेवलचे, त्यांच्या मनात सतत भीती असते की आयुर्वेदाच्या औषधांमुळे किडनीला डिपॉझिशन येतं एक, आणि दुसरं आयुर्वेदाच्या औषधात स्टिरॉइड असतं का। तर हे दोन्ही गैरसमज आज मला लोकन्यूज 18च्या माध्यमातून दूर करायची इच्छा आहे की आपण जी भस्म आयुर्वेदामध्ये वापरतो ना ती किडनीवर डिपॉझिशन का होतं, तर ती चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे, चुकीच्या फार्माची वापरल्यामुळे किंवा अत्यंत स्वस्त अवेलेबल होणारी वापरल्यामुळे। आयुर्वेदामध्ये निश्चंद्रत्व असे अनेक आहेत, पण निश्चंद्रत्व मी मुद्दाम सांगते की कुठलाही मेटल ह्याच्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करून ते औषधात वापरलं जातं। मग तो पारा असू दे, जरी पारा आहे तरी पाऱ्याचं मारण केलं जातं आणि मारण म्हणजे तो खलवयंत्रामध्ये कित्येक काळ खलवला जातो आणि अनेक प्रकार आहेत, अनेक ते मोजण्याचे अनेक आमच्याकडे पॅरामीटर्स आहेत। त्यातला एक आहे निश्चंद्रत्व, म्हणजे पारा हा पूर्ण त्याचा चकचकीतपणा निघून जातो आणि तो हलत नाही, तो स्थिर होतो। बोटाच्या रेषांमध्ये तो अडकला जातो, म्हणजे जेव्हा मी पावडर उचलतो तेव्हा ही जी छोट्या छोट्या रेषा आहेत त्याच्यात तो पारा अडकला जातो। याचा अर्थ असा की तो किडनीवर डिपॉझिट होणार नाही। त्यामुळे हा खूप मोठा गैरसमज आहे की आयुर्वेदिक औषधामध्ये पारा असतो आणि त्याने आमची किडनी खराब होईल का। जर उत्तम प्रकारचं मेटलचं भस्म वापरलं गेलं किंवा धातूचं भस्म वापरलं गेलं तर ते किडनीवर डिपॉझिशन होण्याचा विषयच नसतो। आणि प्रश्न उरला स्टिरॉइड्सचा, तर आयुर्वेदामध्ये कुठलेही स्टिरॉइड्स नाहीत। त्यामुळे आयुर्वेदाच्या कुठल्याही औषधामध्ये स्टिरॉइड नसतात। जे वैद्य शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात ते तुम्हाला सांगू शकतील की आयुर्वेदामध्ये स्टिरॉइड नाही। चुकीच्या पद्धतीने आयुर्वेदाची जी प्रॅक्टिस केली जाते, जे आयुर्वेदाचे प्रोफेशनल लोक नाही आहेत, मग ते सर्वसामान्य काहीतरी एक गोळा करा आणि काहीतरी तातूर द्या, त्याच्यामध्ये ते कुठली औषधं मिक्स करतात ते आम्हाला माहित नाही। परंतु शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस जे वैद्य करतात तिथे ह्या दोन्ही गोष्टी होत नाही। त्याच्यासाठी तुम्ही निश्चिंत राहा। त्यामुळे आयुर्वेदा हा विश्वसनीय त्याचबरोबर परिणामकारक असल्यामुळे त्याला स्वीकारण्यात काही हरकत नाही। न्यूज 18 ठाणे।